मनसेच्या महिला पदाधिकारी समीक्षा मार्कंडेय यांच्यावर हल्ला झाल्याचं समजतंय। 2 अज्ञातांनी त्यांच्यावर वार केलेत आणि उपचारासाठी त्यांना ज्युपिटर रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आल्याचंही समजतंय। ठाण्यामधली ही घटना आहे। मिलिंद भागवत आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देत आहेत। मिलिंद, नम्रता, साधारण 1 तासाभरापूर्वीची ही घटना आहे। समीक्षा मार्कंडेय या मनसेच्या सक्रिय कार्यकर्त्या आहेत। कोपरी विभागात त्या राहतात आणि मनसेच्या महिला आघाडीच्या शहराच्या प्रमुख आहेत त्या। आज संध्याकाळी त्या काही घरगुती कामासाठी बाहेर पडल्या होत्या। त्यावेळेला त्यांच्या पाठीमागून 2 व्यक्ती आल्या आणि या 2 अज्ञात व्यक्तींपैकी एक जरा वयाने सिनियर होती, दुसरी वयाने लहान होती आणि या 2 व्यक्तींपैकी एका व्यक्तीच्या हातामध्ये लोखंडी रॉड होता तर दुसऱ्याच्या हातात अन्य काही होतं आणि समीक्षा मार्कंडेय यांच्या डोक्यावर पाठीमागच्या बाजूने त्यांनी वार केले। त्या तिथेच खालती पडल्या। जवळपास फारसं कोणी नव्हतं, त्या थोडा वेळ तिथेच पडलेल्या होत्या। मग त्यांना तातडीनं आधी जिल्हा सामान्य रुग्णालयात नेण्यात आलं, तिथून त्यांना आता ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलंय आणि त्यांची प्रकृती सध्या ठीक आहे। त्या थोड्याशा अनकॉन्शियस आहेत, काही बोलण्याचा त्या प्रयत्न करतायत आणि जे आता माहिती मिळते ती कदाचित पूर्ववैमनस्यातनं किंवा निवडणुकीच्या संदर्भातून हा वाद असावा, हा हल्ला झालेला असावा। कारण त्या आत्ता ज्या काही बोलतायत त्याच्यात एवढं वाक्य त्या वारंवार सांगतायत की निवडणुकीला उभं राहू नको म्हणून विचारत होते किंवा अशा प्रकारचं। तर ठाण्यात आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अशा प्रकारे झालेला हा पहिला राजकीय हल्ला म्हणावा लागेल आणि तोही एका महिला पदाधिकाऱ्यावर। नक्कीच पूर्ववैमनस्यातून घडलेला हा हल्ला असावा अशी शंका सध्या पोलिसांना आहे। मिलिंद, धन्यवाद या माहितीबद्दल।